करंद्यांचे चिप्स बनवणार आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज आहे मोक्षदा एकादशी म्हणजे मौनी एकादशी. त्यानिमित्त मी काहीतरी फराळ बनवणार आहे. ते पण बनवणार आहे ते करंद्यांचंच काहीतरी बनवणार आहे, नाही तर फलंही खाणार आहे. तसे ॲपल आहेत आणि आजच्या दिवसाला केली खात नाही, त्याच्यामुळे मी केल्यांचं काहीच नाही फराळ वगैरे काही बनवणार. तर आणि आज आहे हे म्हणजे एकादशी बोलली ना की एकादशीचा उपवास कसा पकडला जातो, तर या दिवसाला जेवण कोणत्याही प्रकारचं केलं जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणीही पिलं जात नाही. पण कोणाला जर जमत नसेल तर पाणी पिऊनही राहतात आणि काही लोक फराळ खाऊन पाणी पितात. पण या दिवसात कोणत्याच उपवासाला पाणी वर्ज्य आहे, म्हणजे पाणी पिलं जात नाही. कारण की पाणी हा दुसरा जेवण आहे, त्याच्यामुळे कोणी जेवतात, काही संध्याकाळी उपवास सोडतात. पण माझा डायरेक्टली सकाळी 5 वाजता जेवण असेल. 5 वाजता पूजा करायची आणि मग जेवायचं. तर आता फराळ बनवते. चला बघूया काय बनवते. कारण की मागच्या वेळी मी उसळी बनवली, ती उसळच बनवणार आहे काही आय थिंक तरी, नाहीतर खीर तरी बनवणार आहे. माझी खीर पण झालेली आहे, पण माझं चाललं आहे की वेगळं काहीतरी बनवायचं. पण आता बघते काय बनवते. नाहीतर मी काय करणार आहे माहिती आहे का, चिप्स बनवणार आहे. पहिल्यांदा उकडायला ठेवते करंद्या. आणि हां, तुम्ही आज मोक्षदा एकादशीला काय खाल्लं ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही मला कमेंट्सही करत नाही, लाईकही करत नाही आणि सबस्क्राईबही करत नाही, फक्त व्हिडिओ बघता. पण लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्सही करायला विसरू नका. आणि उपास कोणताही असेल ना, आणि उपासाला आपण किती भरपूर खातो, ते भरपूर खायचा नसतो. 50 ग्रॅम नाहीतर 70 ग्रॅम, पण जास्त नाहीच खायचं. एकादशी आणि पोटभर खायची म्हणजे पोटभर खायचं नाही, कमी प्रमाणात. उपास बोललं नाही की काय असं माहिती आहे, देवाचा प्रकार असतो आहे, एक नामस्मरण करायचं असतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली बॉडी जी असते ना ती क्लीन आउट होते त्या दिवसाला. कारण की महिन्याला फक्त 15 दिवसात एकादशी पडते. मग एकादशी 15 दिवसात पडते, मग 15 दिवसात आपली बॉडी काही डिटॉक्स होते. आणि माझी उपास कशी असायची माहिती आहे, गुरुवार, शनिवार, एकादशी, संकष्टी, मंगळवार असे उपास असायचे म्हणजे मी आठवड्याला फक्त आणि फक्त 2 दिवस खायचो. 2 ते म्हणजे संध्याकाळी माझा असायचा, गुरुवार असेल ना तर संध्याकाळी उपवास सोडायचा, एकादशी असेल तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचं. आणि जर त्या दुसऱ्या दिवशी जर संकष्टी असेल तर तो लागू पडला, मग त्या दिवशी मग फलांवर उपास सोडून नंतर मग तो उपास लागू करायचा. नंतर त्याच्या लागोपाठ मग जर गुरुवार असेल, मंगळवार असेल, काहीतरी लागणारच. मग त्यावेळी माझे असे लागोपाठ उपास होऊन जायचे. मग 2-2, 3-3, 4-4 दिवस उपाशी असायचो. अशी आई शपथ, किती मोठा साप आहे. आई उदबत्तीला पटकन. हे करंदे उकडून घेतलेत, कारण की करंद्यांची मी अगोदर ही व्हिडिओ अपलोड केलेली होती, त्याच्यामध्ये सांगितले होते करंदे कसे काय आहेत ते. ह्याप्रमाणे करंदे असतात. होय, हे करंदे नंतर मी कटमध्येतून करून उकडून घेतलेत. आणि हे उकडताना लाल झालेत, कारण की हे इथे जो ब्लॅकपणा असतो ना तो करंद्यामध्ये लागतोय. धुवून घेतलेले आहेत पहिल्यांदा. थंड पाणी ओतून हे वॉश करून घेते थोडं, आणि हा पाणी रिमूव्ह करून घेते. हे थोडे मी साबू तांदूळ फुगत ठेवलेत पाण्यामध्ये, जास्त नाही साबू तांदूळ घेणार आहे. करंदे मी जास्त उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये करंद्यांची जास्त क्वांटिटी टाकणार आहे. आणि मी साबू तांदूळ थोडेच घेतलेले आहेत तोंडी लावण्यासाठी. करंद्यांचे हे टर्फल आहेत ना, हे काढून घ्यायचे आहेत. आणि पहिल्यांदा मी थंड नॉर्मली पाणी ओतून घेतलं आहे आणि वॉश करून घेतलेत. आणि नंतर हे पटापट निघतात. आणि गरम गरम असताना डायरेक्टली तुम्ही जर सालं काढायला गेलेत ना तर पटकन निघत नाही. तुम्हाला करंदे माहिती आहेत की नाही ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. हा जो टर्फल होता ना तो ब्लॅक होता, त्याच्यामुळे इकडेही कलर हा लागला आहे लाल लाल. सालं काढून घ्यायचे आहेत याप्रमाणे कट करून घेते. मी मागच्या वेळीही बनवलेली होती, पण ती वेगळ्या पद्धतीत बनवलेली होती. मी करंद्यांचे चिप्स बनवत होते, पण झालं काय, मी साप बघितला ना, त्या सापाच्या मागे मी 4 तास बाहेर होते. चिप्स न बनवता उसळ बनवून घेतली. आणि जर चिप्स बनवले असते ना तर याप्रमाणे मी बनवून घेतले असते. उकडलेले करंदे पातळ कट करून गोल गोल कट करून घेतले असते आणि रोस्ट तरी करून घेतले असते, नाहीतर फ्राय तरी करून घेतले असते, शालो फ्राय.
त्याच्यामुळे सर्व टाईम बाहेरच गेला आणि सोप्या पद्धतीत पटकन उसळ बनवून घेतली. 1 चमचा घी आणि आवडीनुसार मिरची मिक्स करून घ्या. मी 1 मिरची बारीक चॉप करून घेतले. मिरची फ्राय झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये लगेच कांदे बॉईल केलेले कट करून घेतलेले मिक्स करून घ्यायचे. याचबरोबर लगेच साबुत तांदूळ जे फुगवून घेतलेले होते तेही साबुत तांदूळ मिक्स करून घ्यायचे. आणि साबुत तांदूळ ना 75% तरी फुगलेले पाहिजे. परफेक्टली फुगवून घ्या साबुत तांदूळ. करंदे चवीला कशी लागतात माहिती आहे? बटाट्यांची जशी टेस्ट लागते ना त्याचप्रमाणे करंद्यांचीही टेस्ट लागते. आणि 1 नंबर. बटाट्यांमध्ये स्टार असतात तसे करंद्यांमध्ये स्टार नसतात. अनहेल्दी तर अजिबात नाही आहेत करंदे. आणि तुम्ही जर उपासाला जर मीठ खात असाल तर थोडा मीठही स्प्रिंकल करून घ्या. मीठ जर तुम्ही करंदे उकडताना जर मिक्स केलेला नसेल शिजवताना तर मिक्स करून घ्या. जागरी पावडर तरी मिक्स करून घ्यायची, नाहीतर शुगरही मिक्स करून घेऊ शकता. मी शुगर मिक्स करून घेतले आणि शुगर मी 2 चमचे मिक्स करून घेतले. तुमच्या आवडीनुसार गोड मिक्स करून घ्या. हे मोक्षदा एकादशी त्यानिमित्त आज उसळ बनवले. 1 नंबर लागते. एकदा ट्राय नक्की करून बघा करंद्यांची उसळ. थंड करून घ्यायचे आणि प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे. आणि मी यामध्ये साबुत तांदूळ कमी मिक्स केले. साबुत तांदूळ मिक्स करून घ्या. मी नॉर्मली साबुत तांदूळ मिक्स करून घेतले कारण माहिती नाही, पण 1 नंबर टेम्पटिंग झाले. मसाला फल म्हणून चिक्कू खाणार आहे आणि त्यासोबत आणि आय आवडल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. नवीन कोणी असेल आणि ती व्हिडिओ मागची माझी व्हिडिओ पाहिली नसेल तर हे करंदे आहेत. या करंद्यांची मी उसळ बनवलेली आहे.